थंडीचे दिवस होते. पहाटे सकाळची वेळ होती. विद्या नेहमीपेक्षा वेगळं अंगणात बसून चूल पेटून त्यावरती खिचडी बनवत असते. तेवढ्यात तिची आई किशोरी मागून येते आणि म्हणते, विद्या, हे काय बनवतेस? आज तू चक्क अंगणात येऊन चूल वगैरे मांडलीस. विद्या हसत सांगते, आई, आज मी ठरवलं सगळ्यांसाठी खिचडी बनवते. चुलीवरची खिचडी सर्वांना खूप आवडेल. अगं बाई, माझी पोर जिथं जाईल तिथं माझं नाव कमवेल. तुझ्या लग्नानंतर तर आमच्या सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटेल. हे म्हणताच विद्या मान खाली घालते. कदाचित तिचे भविष्याबद्दल वेगळे प्लॅन आहेत, पण ती घरच्यांना सांगू शकत नसते. यांचं बोलणं थोडंफार चालूच असतं. तेवढ्यात मागून विद्याला आवाज येतो. विद्याचे बाबा मागून आले असतात. ते म्हणतात, हे काय नाही, माझी मुलगी खूप शिकणार. तिचं पूर्ण शिक्षण जेव्हा होईल तेव्हाच लग्नाचा विचार करू. तोपर्यंत लग्नाचं कोणीही नाव काढायचं नाही. आता विद्याला हे हातून थोडासा आनंद होतो. तिचे बाबा सगळ्यांना दरडावून हेही सांगतात की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. बघता बघता वेळ जात असते. एक दिवशी तिच्या बाबांना त्यांच्या ऑफिसमधून एक पत्र येतं, ज्यामध्ये असं लिहिलं असतं की त्यांना ऑफिसमधून काढून टाकण्यात येत आहे आणि त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप लावले गेले आहेत आणि लवकरच त्यांचं घरही सील केलं जाईल जर त्यांनी ॲक्शन नाही घेतली तर. आता विद्याचे बाबा ह्या दुःखात असतात की जर त्यांनी तिचं लग्न लवकर नाही लावलं तर विद्याचंही भविष्य धोक्यात जाईल. तेवढ्यात ते गुरुजींना बोलतात आणि गुरुजींकडून त्यांना एक गरीब पण चांगल्या घरचा आणि अगदी प्रामाणिक मुलाचं स्थळ आलं असतं. तो म्हणजे किशोर. किशोर गरीब घरचा होता, पण स्वभावाला एकदम चांगला, कष्टाळू आणि मनमिळावू असा मुलगा होता. तिचे बाबा हे लग्न ठरवून टाकतात, कारण त्यांना खूप विचार केल्या दुसरा काही मार्ग सुचत नसतो विद्याचं भविष्य योग्य हातात देण्याशी. नंतर विद्याला जाऊन तिची आई विचारते, विद्या, हे लग्न तुला मान्य तर आहे ना गं? विद्या त्यावर रडत रडत दुःखी मनाने म्हणते, हो आई, मला हे लग्न मान्य आहे. माझ्या घरच्यांपेक्षा माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही, शिक्षण नाही, काहीच नाही. आता हे दोघींमधलं भावनिक संवाद चालू असतो. तेवढ्यातच घरामध्ये लग्नाच्या तयारी चालू असतात. विद्याचे बाबा कोणतीही कमी न ठेवता तिचं लग्नाची पूर्ण तयारी करतात. बघता बघता विद्या आणि किशोर या दोघांचं लग्न होतं. लग्नामध्ये सर्व पाहुणे, गुरुजी सगळेजण हजर असतात आणि रीतीभातीनुसार त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर तिचे आई बाबा खूप इमोशनल झाले असतात आणि तिला पाहून तिचे बाबा म्हणतात, हे बघ किशोर, माझ्या मुलीची खूप चांगली काळजी घे. मी तुझ्यावर भरोसा ठेवून माझ्या मुलीचं तुझ्याशी लग्न लावतोय. नंतर स्टेशनवर तिचे आई वडील खूप इमोशनल होतात आणि म्हणतात, विद्या बाळा, स्वतःची काळजी घे. काही लागलं तर आम्हाला सांग. तिचे बाबा तिला म्हणतात, माझी वाघीण जिथं जाईल तिथं सोनं करेल. मला तुझ्यावर पूर्ण खात्री आहे. आता लग्न झाल्यानंतर त्या भाड्याच्या गाडीत विद्या आणि तिचा नवरा किशोर घराकडे पोहोचतात. घर अगदी साधारण असतं, शेतामध्ये. ते घरात जाताच तिची सासू कमला ताट घेऊन उभी असते तिचं स्वागत करण्यासाठी. कमला तिला पाहून म्हणते, ये सुनबाई, आणि तिचं आरती करू लागते. आता हे सगळं झालं असतं की तेवढ्यात तिची मागून नणंद प्रिया बोलते, सून तर अशी आणली, साडी एवढी महागडी घातली, गरीब कुटुंबात ही महागडी सून राहील का? गरीब कुटुंबात ही श्रीमंत घराची मुलगी टिकेल का? कमला तिला ओरडत म्हणते, प्रिया, कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं, तुला अजून शिकलीच नाहीस का तू? तिचा पहिला दिवस आहे ना, आज टोमणी मारणं गरजेचं होतं का? आणि ती सुनेला म्हणते, सुनबाई येत, आणि तिची पुन्हा एकदा आरती ओळू लागते. बघता बघता तिच्या हातातून ते ताट पडतं आणि तो कलश खाली पडतो. त्यातून तांदूळी सांडतात. तिची मुलगी प्रिया हसते तर आई त्याला कव्हरअप करत म्हणते, अगं, हा शुभ संकेत आहे. तुझे पाऊल चांगले आहेत आमच्या घरांसाठी. नंतर ती त्यांना घेऊन घरात जाते. घरात जाताच कमला तिला समजावून सांगते, सुनबाई, हे घर आता गरिबाचं तुझं आहे. इथली सगळी जबाबदारी तुझी. आता तू खूप थकली आहेस ना, जाऊन आराम केला तरी चालेल. विद्याला ह्या गोष्टीचं दुःख असतं की तिला पहिल्याच दिवशी सगळ्या जबाबदाऱ्यांच्या गोष्टी केल्या जातात. छोटा निशू तिथून येतो आणि प्रियाच्या जवळ जाऊन उभा राहतो. आता हे सगळं झाल्यानंतर कमला म्हणते, ठीक आहे, झालं, आता जा. विद्या आणि किशोर दोघंही जाऊन झोपतात. किशोर झोपी गेला असतो, कारण आज खूप दिवसभर धावपळ झाली असते. पण विद्याच्या मनात तेच विचार घुमत असतात की नक्की काय चुकलं तिचं. तिला असं का सासर भेटलं एवढं गरीब. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. पहाटेचे 5 वाजले असतात. विद्या ऐकते की दार कोणीतरी जोरजोरात ठोठावतंय. ती म्हणते, एवढ्या सकाळी सकाळी कोण दार ठोठवतंय? बाई यार, किती अवघड आहे इथं. आणि बघते तर काय, तिची सासू दारात उभी असते. ती म्हणते, अगं सुनबाई, तुला अक्कल नाही का दमडीची? लवकर उठायचं. तुला माहिती ना, आपल्या शेतात सगळेजण लवकर कामाला जातात. त्यांचा डबा बनवायचा आहे तुला. काही कामाची नाही बघ. आता विद्या असं बोलणं ऐकताच तिथून निघून जाते. तिला खूप वाईट वाटलं असतं. ती लवकर उठून सगळ्यांसाठी
नाश्ता बनवते. सगळ्यात आधी तिनं पोहे बनवायला घेतले असतात. पोहे बनवून झाल्यानंतर ती सगळ्यांना जाऊन पोहे वाढते. सगळेजण घरचे बसून तिचे बनवलेले पोहे खातात. पोहे खूपच सुंदर बनले असतात, पण तिचं कोणी साधं कौतुकही करत नाही. बघता बघता आता पूर्ण काम झाल्यामुळे ती जाऊन थोडंसं विश्रांती घेते, कारण पहाटे 5ला उठली होती. विश्रांती घेऊन थोडा वेळ तिचा डोळा लागलेलाच असतो. तेवढ्यात परत एकदा कोणतरी बाहेरून आत येतं. वहिनी काय करताय? लवकर चला, तुम्हाला घरच्यांसाठी जेवण बनवायचंय, आपला ती नंतर शेतातही घेऊन जायचंय. आता विद्याचं काळीच धडधड करू लागतं. पहिल्याच दिवशी एवढा ओरडा, नंतर ती जाऊन सगळ्यांसाठी जेवण बनवू लागते. जेवण बनवून झाल्यानंतर ते सगळं बनवलेलं जेवण डब्यात पॅकही करते, जेणेकरून तिला वाटतं की कोणीतरी येऊन डब्बा घेऊन जाईल. आता हे सगळं जेवण बनवताना तिला खूप जास्त त्रासही झाला असतो, पण ती त्याचं काही लक्षात ठेवत नाही. थोड्या वेळात तिची नणंद प्रिया येते. म्हणते, डबा तर बनवून झाला आहे, चला वहिनी आपल्या शेतात जायचं आहे, तिथं जाऊन आपण तिथं जेवण करावूया. तर ती म्हणते, अहो पण मी अजून जेवले नाही आहे. तर ती म्हणते, अगं आपल्या तिथंच जाऊन जेवण करायचं आहे, सगळेजण तर आपल्या शेतातच जेवतात. मग विद्या होकार देते. आता तिला हा प्रश्न पडला असं जाताना की थंडीत सगळेजण कसं जेवणार. छोट्या निशूलाही घेऊन ते बस स्टँडवर जातात. बघता बघता बसमध्ये बसून ते शेताकडे निघून गेले असतात. शेतात पोहोचताच तिची सासू तिच्यावर आधीच खूप जास्त रागवली असते. जवळ येताच म्हणते, काय झालं ग प्रिया, एवढा वेळ कसं काय झाला? नवीन सून झोपली होती काय कामं करायच्या नावचं? आता सगळा विषय गंभीर झाला असतो. तेवढ्यात तिचा सासरा विषय सांभाळून घेतो. म्हणतो, चला चला ठीक आहे, आता जे काय झालं ते झालं, जेवण करूयात. आता पूर्ण कुटुंब तिथं दगडावर बसून जेवण करू लागतं. तिनं बनवलेलं जेवण खूप चांगलं असतं, पण थंडीमध्ये एक थंड वाऱ्याची झुळूक सारखं तिच्या तोंडावर धडकत असते. विद्या ह्या सगळ्यांना पाहून मनातल्या मनात विचार करते, बोलू की नको. शेवटी म्हणतेच, तुम्ही सगळेजण हे कसं खाताय, किती थंड वाजते. पण विद्याच्या बोलण्याला कोणीही भाव देत नाही आणि सगळेजण स्वतःचं जेवण तसंच करू लागतात. विद्या रागाला गेलेली असते, पण तिच्याकडे काही उपाय नसतो. मग ती तिच्या नणंद आणि निशूसोबत घराकडे निघून जाते. वेळ जातो आणि ती शेवटी मग घरी जाऊन पोहोचते. आता हा दिवसांदिवस दररोजचा कार्यक्रम झाला असतो. जेवण बनवायचा, थंडीत जाऊन थंड वाऱ्यात जेवण करायचा. बघता बघता विद्याची तब्येत खूपच खराब होते आणि तिला अगदी उठवतही नसतं. ती कसं बसं डेअरिंग करून उठते आणि तिच्या सासूकडे जाते आणि तिला सांगते, सासूबाई माझी तब्येत खूप खराब आहे, मला नाही वाटत मी आज जेवण बनवू शकेल किंवा शेतात घेऊन येऊ शकेल. आता कमलाला हे ऐकताच धडक भरते. अगं आजकालच्या तुम्ही नालायक मुली, थोडं काम केलं नाही 4 दिवसात की आजारी पडला. तेवढ्यात मागून किशोर येतो. तोही म्हणतो, आम्ही इथं शेतात जाऊन किती काम करतो, हिला काय नुसतं घरी बसून असते तरी पण हिला एवढं कष्ट वाटतं. मागून तिचा सासरा राजेशही येतो. राजेश हे सगळं बोलणं मागून ऐकत असतो. तर तो यांना सगळ्यांना समजावून सांगतो. म्हणतो, ठीक आहे, जे झालं गेलं ते निघून गेलं, आता आपण शेतात जाऊया, तिथं काम करू, बघू पुढं काय. मग हे तिघही शेतात कामाला निघून जातात. घरामध्ये हे जाताच थोडीशी शांती असते आणि विद्या निवांत झोपी जाते. दुसरीकडे हे शेतात तिघजण काम करू लागतात. किशोर म्हणतो, बाबा जेवणाचं काय होईल? राजेश म्हणतो, बघूयात आपण. नंतर सगळेजण शेतामध्ये काम करू लागतात. वांग्याची छाटणी, टमाटे कापायचे, गोण्या उचलायची कामं चालू असतात. आता दुपारची वेळ झाली असते. तिघही भुकेले असतात. राजेश म्हणतो, तुम्ही दोघं इथंच थांबा, मी जाऊन बसमध्ये जेवण घेऊन येतो, घरी काहीतरी बनवलेच असेल. नंतर तो चालत जातो घराकडे. बस घेऊन डायरेक्ट घरी पोहोचतो आणि बसमध्ये विचार करतो, जर आज सुनबाई असती तर तिनं डब्बा स्वतःच आणला असता, मला जावं लागतंय. जाता तर पाहतोच अर्धे कच्चे शिजलेले तांदूळ तसेच ठेवले असतात. त्याच्या व्यतिरिक्त घरात अन्नाचा दाणाही नसतो. हे पाहताच त्याला खूप राग येतो. तो प्रियावर ओरडतो. म्हणतो, प्रिया काय हे चालू आहे घरात, तू काय जेवण बनवलं नाहीस, फक्त तांदूळ ते पण कच्चेच अर्धे शिजलेले, मूर्ख. ह्याच्यामुळेच ती सुनबाई एवढी आजारी पडले, तू काहीच काम करत नाही. रागारागाने ते अर्धे शिजलेले तांदूळ घेऊन शेतात निघून जातो. आता शेतात पोहोचताच त्याला खूप दुःख होतं की तो सुनेशी कसं वागलाय. तिची सून तर कष्टच करत होती. नंतर अर्धे शिजलेले तांदूळ डब्यात पाहून पुरा किशोर भडकतो. बाबा हे काय, अर्धे शिजलेले कच्चे तांदूळ, ते पण फक्त एवढेच, ती विद्या तर कशा कामाची नाहीये. राजेश भडकतो आणि यांना चांगलाच धडा शिकवतो. विद्याला कोणी काहीही बोलायचं नाहीये, तिनं किती कष्ट केलंय मी आज समजलं मला. मी बसमधून गेलतो, किती थंडी वाजते, तुझी ती बहीण घरामध्ये दमडीचं काम करत नाही. आज बघितलं मी तांदूळ तिनं शिजवले, काहीच काम करत नाही, नुसती झोपून असते, मोबाईलवर गेम खेळत बसते आणि त्या लहान मुलाचं सुद्धा बघत नाही, सगळं ते विद्याच करते. आजपासून तिला कोणी काही बोलायचं नाही आणि आजपासून घरातले नियम बदलत आहेत.
आता असं म्हणताच कमलालाही खूप जास्त धक्का बसतो. तो म्हणतो इथून पुढं घरची सगळी कामं आपण मदत करायची, कोणीही सगळं तिच्यावर लादणार नाही आणि जेवण आणायलाही आपल्यातलं कोणी ना कोणी एकजण जाईल. आता बघता बघता दिवस बदलू शकतात. तिची नणंद प्रिया तिला स्वयंपाकात मदत करू लागते. डबा घ्यायला ती कधी कधी जात असते आणि सगळेजण मिळून आता उघड्यात खाण्यापेक्षा तिथे एक कुटी बांधलेली असते आणि त्या कुटीमध्ये बसून खात असतात, ज्याने त्याला कमी थंड लागत असते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.